महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते। याच बसमध्ये कधी कधी अशा काही घटना घडतात ज्या माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करतात। अशीच एक घटना अस्मिता नावाच्या मुलीसोबत घडली, जी पुण्याला आपल्या शैक्षणिक कामासाठी निघाली होती। अस्मिताच्या घरापासून पुण्याचं अंतर 200 किलोमीटर आहे। त्या दिवशी तिला लवकर पोहोचायचं होतं। सकाळी तिला बस स्टँडवर सोडायला तिचे वडील आले होते। पहिली बस आली तेव्हा ती खूप गर्दीनं भरलेली होती। वडिलांच्या मनात काहीतरी पाल चुकचुकली। त्यांनी तिला सांगितलं, बाळा आज नको जाऊस, उद्या गेलीस तरी चालेल। पण कामाच्या ओढीनं अस्मितानं त्यांचं ऐकलं नाही आणि अर्ध्या तासानंतर आलेल्या दुसऱ्या बसमध्ये ती चढली। खिडकीपाशी जागा मिळाल्यावर ती तिथं बसली आणि तिचा प्रवास सुरू झाला। प्रवास साधारण 50 किलोमीटर झाल्यावर बस एका तालुक्याच्या ठिकाणी थांबली। तिथे एक वृद्ध आजी बसमध्ये चढल्या। गर्दी असल्यामुळे त्यांनी अस्मिताला तिची बॅग मांडीवर घेऊन थोडी जागा देण्याची विनंती केली। मात्र अस्मिता आधीच काहीशी अस्वस्थ होती। तिनं चिडून आजींना उत्तर दिलं, तुम्हाला जागा दिसत नाहीये का? मी बॅग बाजूला घेणार नाही। अस्मिताचं हे वागणं पाहून बसमधील इतर प्रवासी तिच्यावर संतापले। एका महिलेनं तिला माणुसकी दाखवण्याचा सल्ला दिला, पण अस्मितानं कोणाचंच ऐकलं नाही। कंडक्टरच्या मनातही तिच्याबद्दल उद्धट मुलगी अशी प्रतिमा तयार झाली। काही वेळानं अस्मिताची प्रकृती खालावू लागली। तिला प्रचंड घाम येऊ लागला, हातपाय थरथरू लागले आणि छातीत मंद कळा येऊ लागल्या। तिनं आपला रुमाल काढला, जो घामानं पूर्ण ओला झाला होता। बसमधील लोक आणि कंडक्टर तिला बघत होते, पण सर्वांना वाटले की मगाशी झालेल्या भांडणामुळे ती आता नाटक करते। कुणी तिच्याकडे मदतीचा हात पुढे केला नाही। अस्मिताला वाटले की पुण्याच्या पहिल्या स्टॉपवरून उतरून वडिलांना फोन करावा, पण तिची शक्ती क्षीण होत चालली होती। कंडक्टरचे प्रसंगवधान आणि माणुसकीचा विजय। जेव्हा बस पुण्याच्या शेवटच्या स्टँडवर पोहोचली तेव्हा सर्व प्रवासी उतरून गेले, पण अस्मिता तशीच सीटवर डोकं टेकवून बसलेली होती। महिला कंडक्टरला संशय आला आणि तिनं जवळ जाऊन पाहिलं असता अस्मिताचा चेहरा पांढरा पडला होता। तिनं क्षीण आवाजात कंडक्टरला सांगितलं, मला वाचवा, माझ्या वडिलांना फोन करा। परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून महिला बस कंडक्टरना कोणताही विचार न करता ड्रायव्हरला बस थेटच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले। ती बस आता रुग्णवाहिका बनली होती। हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी तातडीनं उपचार सुरू केले। डॉक्टरांनी सांगितलं की अस्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता। जर तिला दवाखान्यात आणायला 10 मिनिटांचा उशीर झाला असता तर तिचं प्राण वाचवणं अशक्य होते।